मुंबईच्या महापौरवरून सस्पेन्स कायम. महापौर पदासाठी हॉटेल पॉलिटिक्स. शिवसेनेचे 29 नगरसेवक 44 तासांपासून वाद्रामधल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी. पुढील आदेशाची वाट पाहतोय. अंजली नाईकांची प्रतिक्रिया. शिवसेना घाबरणारी पार्टी नाही. ठाकरेंनी त्यांचे नगरसेवक सांभाळावेत. एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा. तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम ठेवल्याचंही स्पष्टीकरण. आता कुठेही पळवापळवी होणार नाही. आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ. शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे आणि भाजपमध्ये बोलणी झाल्याची चर्चा. भाजपच्या महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक सभागृहात गैरहजर राहणार असल्याची रणनीती. 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतली होती. शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी. भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पदं सोडावीत. शिवसेनेची भावना. सूत्रांची माहिती. सत्ता स्थापनेसाठी भाजपला 25 नगरसेवकांची गरज. पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका. भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना. मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार. आता भाजप आणि शिंदेंमध्येच फोडाफोडीचा खेळ सुरू होणार. भाजपच्या नगरसेवकांनाही कुठेतरी लपवण्यात येणार. केडीएमसी सारखं शिंदे मुंबईतही भाजपचे नगरसेवकांचे फोडण्याचे प्रयत्न करू शकतात. संजय राऊतांचा दावा. ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञातस्थळी, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात. भिवंडीमधील माजी महापौर विलास आर पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला. भाजप आमदार महेश चौगुलेंचा मुलगा मीत चौगुलेंनी हल्ला केल्याचा आरोप. विलास पाटलांच्या समर्थकांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठिय्या. पोलिसांकडून लाठीचार्ज. कल्याण डोंबिवली उल्हासनगरमध्ये अखेर महायुतीचं ठरलं. दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेना युतीचाच महापौर बसवण्याचा निर्णय. फडणवीस आणि शिंदे लवकरच घोषणा करणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टामध्ये बुधवारपासून अंतिम सुनावणी. खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार.